नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन येत आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जे वनरक्षक पदाकरिता भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याचा एक ग्राउंड आहे नागपूरसाठीचं, तर त्याच्या संदर्भात विभागीय स्तरावरती विचारणा केली असता त्यांचं म्हणणं काय आहे, तर त्याची तुम्हाला माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता सगळ्यात पहिलं जर पाहिलं तुम्ही, तर नागपूरसाठी जर जे सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू आहे. आता इथे जर बघा तुम्ही, तर त्यांनी काय केलं होतं, की वेळ वाढवून दिल्या होत्या. सॉरी काय केलं होतं, की टाईम टेबल बदललं होतं. याच्यानुसार काय केलं, की 5 तारखेपासून म्हणजे कालपासून त्यांनी वेळापत्रक बदल केलेलं आहे. तर सगळ्यात पहिलं तर एका दिवशी ती काय करायची, एका शिफ्टमध्ये पहिल्यापासून पहिले कमी विद्यार्थी घेत होते. त्यानंतर 1250 एवढे विद्यार्थी म्हणजे डबल संख्या केली होती. तर त्याच्यामुळे काय झालेलं आहे, की जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, ते 22 तारखेला संपायच्या ऐवजी काय होईल, की 13 फेब्रुवारीला काय होईल, की संपणार आहे. तर त्याच्यात जर टोटल जर बघितलं 37,300 36 उमेदवार काय करतात, की नवीन वेळापत्रकानुसार बदललेले आहेत. आता तुम्ही जर पाहाल याच्यामध्ये, तर नागपूरसाठी जर पहिले जर पाहाल तुम्ही, तर आय थिंक 50,000 समथिंग विद्यार्थी होते. 59,336 एवढे विद्यार्थी काय होते, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवले होते. सगळ्यात पहिले 625 एवढे उमेदवार होते. त्यांनी काय केलं, की नंतरनं टाईम टेबल बदलून डबल केलेले आहे ते. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे, की आता तुम्ही बघाल, तर विद्यार्थी आजच्या नवीन वेळापत्रकानुसार 625 च्या ऐवजी 1250 एवढे विद्यार्थी प्रत्येक शिफ्टनुसार सकाळी 8 वाजता, दुपारी सकाळी 10 वाजता आणि त्याच्यानंतर दुपारी 1 वाजता जात आहेत. आणि त्याच्यानंतरनं 3 वाजता. आता 4 शिफ्ट केलेले आहेत त्यांनी. तर टोटल जर बघाल तर हे झाले 2,500 5,000 विद्यार्थी एका दिवशी काय करतात, की घेत आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. तर याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर ते 13 तारखेला संपणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सगळ्या विद्यार्थ्यांचं. आता 13 तारखे जर पाहिली तर आता आजची 6 तारीख म्हणजे हा आठवडा आणि पुढच्या मंगळवारी काय करणार, की यांचं हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संपणार आहे. त्याच्यानंतर त्यांना विचारणा केली. आता मी काय केलं होतं, की त्यांना जे त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत इथे विभागीय स्तरीवर तुम्ही बघू शकता, की काय केलं, की इथं त्यांनी काय केलं, की कॉन्टॅक्ट दिलेले आहेत नंबर नागपूरसाठी. जे इथं मेल आयडी दिलेला आहे, त्याच्यानंतर इथं प्रत्येक विभागीय स्तरावरती त्यांची फोन नंबर दिलेला आहे. तर याच्यावरती फोन नंबर केला असता इथं, तर त्यांनी आता तो मोबाईल मी रेकॉर्ड नाही केला, कारण की प्रायव्हसी अंतर्गत येते, त्यामुळे रेकॉर्डिंग मी तुम्हाला सांगू शकत नाही. बट त्यांना विचारणा केलं असता त्यांचं असं म्हणणं आहे, की सध्याचा जो स्टाफ आहे त्यांचा अवेलेबल जो स्टाफ आहे, तो जो स्टाफ आहे तो या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दिवसाचे 5,000 विद्यार्थी घेत आहेत. त्यामुळं जो स्टाफ आहे तो काय करत की इथंच गुंतलेला आहे त्यांचा. ओके सगळा. त्यामुळं काय करतात 13 तारखेच्या पहिले तुमचं ग्राउंड होणार नाही. आता याच्यानंतर जे ग्राउंड होणार आहे, ते होणार की 13 तारखेच्या नंतरच. म्हणजे 13 तारखेनंतर ते 1-2 दिवस गॅप घेऊ शकतात, कारण की त्यांना लिस्ट बनवायची आहेत. म्हणजे व्हॅलिड आता काय करतात की विद्यार्थ्यांना ते पात्र अपात्राची ती यादी देत आहेत. तुम्हाला जर पाहाल तुम्ही, ते पात्र अपात्र तुम्हाला काय करतात, की हॉल तिकीट ते देतात ते लिहून तुम्हाला एक पत्र देतात. ते तुम्हाला ग्राउंडच्या वेळेस तुम्हाला घेऊन जायचं असतं. तर त्यावेळेस ते काय करतात, की लिस्ट बनवण्यासाठी अजून काही दिवस घेतील ते. ओके. म्हणजे 14, 15, 16 तारखे घेऊ शकतात ते. तर या आठवड्याच्या शेवटी म्हणजे 16-17 पासून चालू होऊ शकतं किंवा जर त्यांनी विचार केला तर 19 तारखेपासून ते काय करू शकतात, की सुरू करू शकतात. म्हणजे इथं 1-2 दिवस गॅप असू शकतो किंवा डायरेक्ट पुढच्या आठवड्यात ती काय करू शकतात, की चालू करू शकतात. तर तुमच्याकडे मोजकेच दिवस आहेत, 1-2 आठवडेच बाकी आहेत जास्तीत जास्त. त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला काय करायचं, की वेळ भेटणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त जोर लावा आणि काय करा, की तुम्ही याची तयारी करा ग्राउंडची आणि जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करा. तर ही होती महत्त्वाची अपडेट. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.